मराठी सिनेमांना शोज मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. सोबतीला स्पायडरमॅन सिनेमा आहे, म्हणजे मराठी सिनेमांना शोज मिळाले पाहिजेत. स्पायडरमॅनला कशासाठी थिएटर एवढी उपलब्ध करून द्यायची? तो जो आहे परदेशी सिनेमा. ह्या सिनेमाला विजू माने सर जे आहेत यांनी स्वतःच्या घरातले सगळे दागिने गहाण टाकले. मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येतं की संकल्पना भारी होती. ऑन पेपर कदाचित पहिला ड्राफ्ट ज्या वेळेला बनला त्याही वेळेला भारी वाटलं असेल, स्टोरी ज्या वेळेला सांगितली गेली असेल, स्टोरी बोर्ड बनतो, ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी बनतात चित्रपटाला ॲक्च्युअल शूट करण्याच्या आधी, तोपर्यंत सगळं भारी असेल. पण तरीसुद्धा हा चित्रपट आपल्याला एक्झिक्युशनमध्ये खूप जास्त निराश करतो, हेही तितकंच सत्य आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो जर का तुम्ही नसेल पाहिला तर तो आधी बघा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता. अजून छान पद्धतीने तुम्हाला आजचा व्हिडिओ कन्झ्युम करता येईल. मूळतः आजचा व्हिडिओ याबद्दल आहे की मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाची जी कास्ट आहे म्हणजेच अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर, तर हे बेसिकली सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या चॅनल्सवरती गेले होते. ह्या सगळ्यांमध्येच ABP माझाची त्यांची जी मुलाखत आहे ती थोडीशी मला वेगळी वाटली इतर मुलाखतींपेक्षा, कारण तिथे त्यांनी स्पायडरमॅनबद्दल बऱ्याच सगळ्या गोष्टी ते बोललेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना त्यांनी काही आरोप प्रत्यारोप सुद्धा केलेले आहेत किंवा त्यांची काही खंत सुद्धा मांडलेली आहे. या सगळ्या गोष्टींना आपण काउंटर म्हणून एक नॉर्मल मराठी प्रेक्षक म्हणून आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही तथ्य मांडण्याचा प्रयत्न करूया. ग्राउंड रेकॉर्ड्स काय म्हणतात, नंबर्स काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टींवरती जरा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे पटापट व्हिडिओला सुरुवात करतोय. मराठी सिनेमांना शोज मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. अगदी बरोबर, मराठी सिनेमांना शोज मिळायलाच हवेत, पण दर्जेदार मराठी सिनेमांना. तर का एक उत्तम सिनेमा बनवणं ही जशी आमची जबाबदारी आहे. खरंच हा एक उत्तम सिनेमा बनलाय का? मुळात इथून रिसर्च ॲक्च्युली सुरू व्हायला पाहिजे, सगळ्यांचाच, मेकर्सचा सुद्धा आणि व्ह्युअर्सचा सुद्धा. तसा एक उत्तम सिनेमा चालवणं ही प्रेक्षकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. नक्कीच. मला कुशल यांना असं सांगायचं आहे की नक्कीच उत्तम सिनेमा चालवणं ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे आणि प्रेक्षक व्यवस्थितपणे त्यांची जबाबदारी ते पार पाडत आलेले आहे. कारण का क्रांतिज्योती महाविद्यालयापासून या वर्षाचा सुवर्ण काळ सुरू झालेला आहे. तुंबाडची मंजुळा असेल, त्याच्यानंतर देऊळ बंद 2 असेल. अर्थात प्रत्येक सिनेमा कसा होता काही तो एक वेगळा पॉईंट आहे, त्याबद्दल आता आपण नाही बोलणार. पण एक जनरल बर्ड आय व्ह्यू जर का घ्यायचं ठरलं तर ओव्हरऑल सगळ्या सिनेमांनी बऱ्यापैकी चांगली कमाई केली. म्हणजे काय, तर मराठी प्रेक्षक हा उत्तम सिनेमांना प्रोत्साहन देतोय, तिथे तो कुठेच कमी पडत नाहीये. आपण ज्यावेळेला आपला सिनेमा स्पायडरमॅन सोबत रिलीज करतोय त्यावेळेला कुठेतरी आपण आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारतोय. हे इतकं मोठं सत्य का डावललं जात आहे मेकर्सकडनं किंवा कास्टिंगमध्ये जेवढे जण होते त्या सगळ्यांकडनं, हा मला प्रश्न विचारावासा वाटतो थेट सगळ्यांनाच. पहिली गोष्ट तर स्पायडरमॅन हा सिनेमा काय असा आंडूपांडू सिनेमा नव्हता की आला काय आणि गेला काय फरक नाही पडत लोकांना. हा एक असा सिनेमा होता, मार्वल ऑफकोर्स स्पायडरमॅनची एक फ्रँचायझी आहे आणि त्याची एक लॉयल फॅन बेसचा एक तो अख्खा गाभा आहे भारतामधला. म्हणजे मी महाराष्ट्राबद्दलच नाही बोलते, ओव्हरऑल भारताबद्दल बोलते. तर ही सगळी मंडळी या चित्रपटांची वाट पाहत असते. मी आताच एक गोष्ट घोषित करते डायरेक्ट, डूम्सडे ॲव्हेंजर्स सिनेमा रिलीज होतोय 18/12ला, म्हणजे 18 डिसेंबरला. त्यामुळे सगळ्या मराठी मेकर्सला माझी विनंती आहे की प्लीज आपण डूम्सडेच्या दिवशी आपला सिनेमा रिलीज करू नका. परत मग त्याच्यानंतर तुम्ही व्हिक्टीम कार्ड खेळण्याकरता पुढे याल आणि असं म्हणाल की अरे आपल्याला तर शोजच नाही मिळणार. नाही मिळणार आहे, कोणालाच शो मिळणार नाही आहे डूम्सडेच्या दिवशी. आणि सिमिलर कंडिशन होती ऑडिसीच्या वेळेला, सिमिलर कंडिशन होती एव्हिल डेडच्या वेळेला, सिमिलर कंडिशन होती या चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा, ज्याचं नाव आहे स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुठेतरी फेलियरचं ब्लेम हे दुसऱ्यावरती टाकणं म्हणजे धडधडीतपणे इथे कास्टिंगमध्ये आपल्याला कुशल बद्रिके जेवढे जण दिसत आहेत हे सगळे जण प्रेक्षकांवरती ब्लेम टाकताय आणि सिनेमा थिएटर्सवरती ब्लेम टाकताय. आपण एकूणच हे सगळ्या गोष्टींबद्दल खूप डीपमध्ये चर्चा करतोय. आजचा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं माझ्यासोबत बेअर करायचं आहे, कारण सगळ्याच गोष्टींना आता हात घालण्यात आपण सुरुवात करतोय. पण माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत त्यांना की मराठी सिनेमांना शोज मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की कोणाच्या हातात हे अधिकार आहेत, म्हणजे कुठल्या सिनेमाला किती नंबर ऑफ शोज मिळतील, किती स्क्रीन्स मिळतील, हे कोणाच्या हातात असतं ते जाणून घेऊया. तर पहिली व्यक्ती आहे फिल्म डिस्ट्रीब्युटर, म्हणजे दिस पर्सन ॲक्ट्स फ्रॉम द प्रोड्युसर्स साईड, की ज्या माणसाने चित्रपट बनवलाय त्यांच्या बाजूने हा येतो मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने असतो एक्झिबिटर किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो की एक थिएटर चेन सेंट्रल प्रोग्रामर. म्हणजे आता बऱ्याच सगळ्या चित्रपटांचे थिएटर्स जे आहेत त्यांच्या काही थिएट्रिकल चेन्स आहेत, जसं की मोठमोठे ब्रँड्स आहेत, PVR झालं, सिनेपोलिस झालं, आयनॉक्स झालं फॉर दॅट मॅटर, वेगवेगळे आहेत. तर या सगळ्यांचं एक सेंट्रलाइज्ड एखादी बॉडी असते, ती सगळं ऑल ओव्हर भारतामध्ये डिसाईड करते. समजा PVRचं घडीभर उदाहरण घ्यायचं झालं तर एकच बॉडी आहे सेंट्रलाइज, ती डिसाईड करेल की मग केरळामध्ये किती PVRला किती शोज द्यायचे आहेत, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये किती PVR, म्हणजे
हे एक असं त्यांचं एक स्ट्रक्चर असतं. तर त्याला आपण एक्झिबिटर म्हणूया. म्हणजे काय, तर आता डिस्ट्रीब्युटर आणि एक्झिबिटर ह्या दोघांमधली ही एक डील असते, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कुठल्या चित्रपटाला किती स्क्रीन्स दिल्या जातील किंवा किती शोज दिले जातील. आता सगळ्यात आधी आपण बोलूया डिस्ट्रीब्युटरबद्दल. तर डिस्ट्रीब्युटर्समध्ये काही ब्रँड्स आहेत, म्हणजे ए फिल्म्स आहे किंवा पेन आहे, तर असे वेगवेगळे ब्रँड्स आहेत भारतामध्ये जे डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतात कुठच्याही फिल्मसाठी. आता यांच्याच हातात थोडेफार मार्केटिंगच्या काही गोष्टी सुद्धा असतात, म्हणजे काही हक्क सुद्धा असतात. कुठल्या पर्टिक्युलर चित्रपटाचं कशा पद्धतीने आपण एक स्क्रीनचं डिव्हिजन करायला पाहिजे, कशा पद्धतीने किती शोज कुठल्या दिवशी द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते पुश करतात एक्झिबिटरकडे आणि मग फायनल कॉल हा एक्झिबिटरचा असतो. आता मूळतः एक्झिबिटर म्हणजेच काय, तर आपण सोप्या भाषेत बोलायचं झालं तर कुठल्याही थिएटरचा मालक. कुठल्याही थिएटरचा मालक हा कुठल्या गोष्टींना बघून चित्रपटाला मला किती स्क्रीन्स द्यायच्या हे कसं ठरवतो. मूळतः 4 ते 5 फॅक्टर्स असतात. फॅक्टर नंबर 1 स्टार पॉवर किंवा ज्याला आपण हाईप असं म्हणू शकतो. म्हणजे हा जो चित्रपट आहे एक्स नावाचा, या चित्रपटामध्ये स्टार पॉवर किती आहे, कोणते मोठमोठे कलाकार आहेत आणि खरंच त्यांचा किती फॅन बेस आहे, सोशल मीडियावरती त्यांचा प्रेझेन्स किती आहे किंवा एकूणच त्यांच्यासाठी लोक किती वेडे आहेत आणि या चित्रपटाचा हाईप किती आहे, म्हणजे लोक किती उत्सुक आहे या चित्रपटासाठी, हे पाहिलं जातं. आता मामाच्या गोव्याला जाऊया. चित्रपटाचं जर का प्रमोशनबद्दल एकूणच आपण पाहिलं, सोशल मीडियावरती फार काही याचं काही दिसलं नाही. यूट्यूबवरती एक 7-8 तेच त्यांचे ठरलेले ABP माझा, लोकमत फिल्मी हे ठरलेले चॅनल्स असतात, जिथे जाऊन ते ट्रेडिशनल पद्धतीने इंटरव्ह्यूज देतात आणि ते त्यांच्या PR मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज असतात. आता त्याच्या माध्यमातून ते त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करतात आणि इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांना जे जमलं असेल, ज्या काही रीला वगैरे बनवल्या असतील, थोडेफार इकडचे तिकडचे कोलॅबरेशन्स केले असतील ते. पण एकूणच हाईप जर का तुम्ही म्हणाल तर तसा दशावतारच्या वेळेला लास्ट टाइम जो हाईप झाला होता तसा मात्र या चित्रपटाला अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट इथेच आपली कॅन्सल आउट होते या चित्रपटाच्या बाबतीत. दुसरी गोष्ट ॲडव्हान्स बुकिंग आणि डिमांड. आता या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग एक दिवस आधी सुरू झाली गुरुवारी. मी सुद्धा गुरुवारीच तिकीट बुक केलं आणि बऱ्यापैकी माझ्या थिएटरात एक साधारण 10-12 लोकांची बुकिंग होती. ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेला मी सिनेमा बघायला गेले तेव्हा 60 ते 65% थिएटर फुल होतं. आता या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग किती आहे बाबा, किंवा डिमांड किती आहे, किंवा तिथे जे लाईक्स येतात ना, इंटरेस्टेड म्हणून येतं बघा बुक माय शोला, की चित्रपट आता रिलीज होणार आहे, म्हणजे 3-4 महिन्यानंतर रिलीज होणार आहे, पण आपण इंटरेस्टेड म्हणून क्लिक करतो, तर ती गोष्ट थेट थिएटरच्या ओनर्सपर्यंत जाते आणि ते त्याला एक्झामिन करतात की बाबा रे किती लोक इंटरेस्टेड आहेत आणि कशा पद्धतीने ॲडव्हान्स बुकिंगला रिस्पॉन्स मिळतो. तर या चित्रपटाच्या बाबतीत फार काही ॲडव्हान्स बुकिंगला एवढाच असा रिस्पॉन्स मला वाटला नाही, कंपॅरेटिव्हली ज्या हिट फिल्म्स मराठीच्या होत्या त्याच्या कंपॅरेटिव्हली मी बोलते आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे रेव्हेन्यू स्प्लिट्स. आता ह्याच्यामध्ये तुमचं जे फायनान्शियल ॲग्रीमेंट झालेलं असतं, म्हणजे एक गणिताची जी चौकट तुम्ही बसवता डिस्ट्रीब्युटरसोबत, तर त्याच्यामध्ये त्याला तुम्ही किती पर्सेंटेज देताय. जर तो हायर रेव्हेन्यू पर्सेंटेज असेल तर तो सुद्धा स्वतः ऑन अ पर्सनल लेवल त्या पर्टिक्युलर सिनेमाला पुश करण्याचा प्रयत्न करतो, मार्केटिंग आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या काही प्लॅन्सच्या आधारे, आणि मग तिथे नक्कीच या चित्रपटावरती त्याचा इम्पॅक्ट होतो, बऱ्यापैकी चांगला होतो. चौथी गोष्ट जॉनरा आणि टार्गेट ऑडियन्स. आता या चित्रपटासाठी तुम्ही कुठली ऑडियन्स बघताय, म्हणजे फॅमिली ड्रामावाली ऑडियन्स बघताय, कॉमेडीवाली ऑडियन्स बघताय, की यूथ सेंट्रिक सिनेमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि मग त्या पर्टिक्युलर डेमोग्राफीला बघून मग हे निर्णय घेतले जातात की कुठच्या वेळेला आपण ॲक्च्युली शो दिला पाहिजे, म्हणजे प्राईम टाईममध्ये दिला पाहिजे की असं आदला मधला दुपारचा वगैरे कुठचा शो द्यायला पाहिजे, हे सगळं डिसाईड केलं जातं. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची आणि अधोरेखित करण्याजोगी गोष्ट ज्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ आपला अवलंबून आहे ती म्हणजे कॉम्पिटिशन. तुम्ही कुठल्या सिनेमासोबत तुमचा सिनेमा मैदानात उतरवताय. आता हे इतकं सोपं गणित आहे. आता यांनी कुठल्या सिनेमासोबत आपला सिनेमा उतरवला, स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. स्पायडरमॅनची थोडी गणितं आपण बघूया जरा, काय कसा रिस्पॉन्स मिळतोय. तर आता आपण सॅटर्डे बद्दल बोलूया, कारण आज मी सॅटर्डेला हा व्हिडिओ बनवते. तर स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे इंडिया ग्रॉस 131.46 करोड आणि इंडिया नेट कलेक्शन आहे 109.95 करोड. म्हणजे आपण जर का ग्रॉस कलेक्शन पकडलं तर साधारण 131 करोड हा ऑलरेडी याने कमावलेला आहे फक्त भारतातनं. आणि एका तासाला 53 ते 54 हजार तिकिटे विकली जातात. इथे तुम्ही बघू शकता बुक माय शोवरती. आता अशा पद्धतीचा रिस्पॉन्स ॲक्च्युली स्पायडरमॅनला मिळतोय, कारण मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाच्या मेकर्सकडे काहीच स्ट्रॅटेजी नाही आहे. आणि मग ज्यावेळेला चित्रपट आता आपल्या फेल्युअरकडे जाताना दिसतोय त्यावेळेला प्रेक्षकांच्या माथ्यावरती खापर फोडतायत किंवा एकूणच थिएटर ओनरच्या नावाने ओरडतात. आता थिएटर ओनरच्या बाजूने थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करूया. लेट्स कन्सिडर, तुम्ही स्वतः एक कन्सिडर करा की तुम्ही एका थिएटरचे ओनर आहात. म्हणजे घडीवर पकडा तुमच्या शहरामध्ये एखादा कुठचा तरी मॉल असेल, फिनिक्स मॉल असेल किंवा कुठला असेल, तर त्या मॉलमध्ये तुमचं स्वतःचं तुम्ही थिएटर सुरू करण्याचा प्लॅन करताय. तुमची इन्व्हेस्टमेंट आहे जी काही 40-50 कोटीची, वॉटेवर तुमचं जे काही असेल, तुम्ही किती मल्टिपल स्क्रीन्स ठेवता त्यावरती त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि तुम्ही फ्रँचायझी विकत घेतली, समजा घडीवर पकडूया की तुम्ही सिनेपोलिसची फ्रँचायझी विकत घेतली आहे. आता इथे तुम्हाला तुमचं थिएटर चालवायचं आहे. साधारण दररोज 40 ते 50 लोकांचा स्टाफ तुमच्या थिएटरमध्ये काम करतोय आणि तुम्हाला तिथे तेवढ्या हाय मेंटेनन्स, तुम्हाला सगळं ॲटमॉस्फिअर द्यायला लागतं, तेवढं मेंटेन ठेवायला लागते, सगळी प्रॉपर्टी, सगळ्या गोष्टी आहेत,
ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही एक थिएटर ओनर म्हणून काय विचार कराल, तुम्ही कुठच्या चित्रपटाला प्राधान्य द्याल. इथे भाषावाद आणि मराठीवाद किंवा प्रांतवादाचा प्रश्नच येत नाही, देशवादाचा सुद्धा प्रश्नच येत नाही. इथे बिझनेसबद्दल आपण बोलतोय, कारण सिनेमा बनवला जो तुम्ही आहे तो सुद्धा बिझनेससाठीच बनवला आहे ना तुम्ही सिनेमा. असं तर नाही की कुणीच काही फीज नाही घेतली विजू माने यांच्याकडनं, बट ऑब्वियस सगळ्यांची फीज घेतली आहे, कारण घर पैशांनी चालतं. आपण किती मोठ्या मोठ्या बाता केल्या तरी पण आपल्याला पैसाच लागतो. ज्या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की पैसा खूप महत्त्वाचा आहे, कुठली गोष्ट बनवण्यासाठी पैसा लागतो, तसंच कुठल्याही गोष्टीतनं पैसा काढण्यासाठी किंवा कमावण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसाच लागतो. ही इतकी साधी सरळ गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपण थिएटर ओनर्सला कसं काय दोष देऊ शकतोय. म्हणजे काही थिएटर्समध्ये आत्ता 4 शोज त्या स्पायडरमॅनला आहेत आणि आमचा शोज नाही. स्पायडरमॅनला 4 शोज का दिले गेलेले आहेत हा मुळात तुमचा रिसर्चचा पहिला मुद्दा असायला पाहिजे होता. स्पायडरमॅनने काय 2 दिवस आधी येऊन तारीख ॲक्च्युली काय फायनल केलेली नाही की आम्ही परवा सिनेमा रिलीज करतोय. ते आधीच तारीख अनाऊन्स करून मोकळे होतात. वर्षभर आधीपासून त्यांच्या तारखा ठरलेल्या असतात. त्यावेळेला आपण स्पायडरमॅनच्या दिवशी आपला सिनेमा उतरवावा, मुळात ही तुमची नंबर 1ची चूक आहे. दुसरी गोष्ट, ही गोष्ट गृहीत धरणं की मराठी माणूस काय अरे तो असे स्पायडरमॅन सारखे मूवी थोडी ना बघणार, तो आपल्या मूवीजला येईल. का बरं? मराठी प्रेक्षका आधीपासून चोखंदळ होता, आहे आणि राहणार. अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामधनं येणारा इन्कम बघा सिनेमासाठीचा, तो किती पर्सेंटेजमध्ये आहे त्यावरनं तुम्हाला समजेल. धुरंधरची कमाई बघा, छावाची कमाई बघा. ह्या सगळ्या चित्रपटांची कमाई इतकी जास्त का बरं आहे? कारण मराठी प्रेक्षक हा चोखंदळ आहे. तो कोरियन ड्रामा पण बघतोय. तो म्हणजे मी इथे सगळ्याच वयोगटांबद्दल बोलते. ऑफकोर्स मी आई आणि बाबांच्या जनरेशनमधल्या लोकांबद्दल नाही बोलते, आणि कदाचित हू नोज लाईक ते सुद्धा बघतच असतील की काही असे सिनेमे ॲडव्हान्स लेवलचे, कारण का टेलिव्हिजनवरती येतच असतात सिनेमे थिएटरातून निघाल्यानंतर. त्याच्यामुळे आपला सिनेमा आपण खऱ्या अर्थाने कसा बनवलाय. आता चित्रपटाबद्दल जर का तुम्ही एक कंपॅरिझन केलं, कारण हे करताय आपण नाही करत आहे, स्पायडरमॅनसोबत कंपॅरिझन आपण मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचा अजिबात करत नाहीयेत. मेकर्सचा तसा एक अप्रोच आहे, तर मग आपण करूया. लिटरली मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाचा रिव्ह्यू मी मात्र 5 मिनिटाचा अपलोड केलेला आहे, आणि ह्यावेळेस मी जाणून बुजून थोडा कटछाट तो रिव्ह्यू अपलोड केला, बिकॉज मला असं वाटायचं, बिकॉज मला तो जेन्युअली छोटा अपलोड करायचा होता. मी खूप काही गोष्टींबद्दल तर बोलले पण नाही आहे. बिलीव्ह मी, अख्ख्या चित्रपटामध्ये 3 ज्या ॲक्ट्रेसेस आहेत ना, त्यांना फक्त एक ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलेलं आहे. त्यांचं 0 योगदान आहे अख्ख्या चित्रपटामध्ये. आणि डबल मिनिंगचे जोक्स आणि त्या गोष्टींवरनं मी तुम्हाला जज नाही करणार, कारण ऑफकोर्स 4 मित्रांमध्ये अजून काय सत्संगाच्या गोष्टी होत नाही, म्हणजे होतही असतील कदाचित, तर वी नेवर नो. पण तरीसुद्धा मी फॅमिली ड्रामा म्हणून ज्यावेळेला तुम्ही चित्रपटाला विकू पाहताय, तिथे त्या पर्टिक्युलर ॲक्ट्रेसेसचं काहीतरी तर योगदान असायला पाहिजे चित्रपटामध्ये. ज्या पद्धतीने त्यांचे शॉर्ट्स घेतलेले आहेत, ज्या पद्धतीने काहीच नाही, म्हणजे अख्खा चित्रपट तुम्ही बघा त्यावरनं तुम्हाला समजेल. चित्रपटामध्ये कथेच्या नावाखाली मस्करी केलेली आपल्यासोबत, संवादामध्ये तेच डबल मिनिंग, आणि ती पर्सनल, हा माझा ओपिनियन आहे, तो तुमचा वेगळा असू शकतो. मी एंटरटेन नाही होत अशा पद्धतीच्या जोक्समुळे, किंवा वेगवेगळे शब्द आहेत ज्या शिव्या आहेत आणि त्यांच्याऐवजी फक्त त्यांचे शब्द बदलून टाकायचे, अक्षरं बदलायचे, सॉरी. तर तशा पद्धतीच्या कॉन्टेंटने मला हसायला नाही येत. मला जेन्युइन कॉमेडी लागते, जेन्युइन पंचेस लागतात लिहिलेले. तर त्यानंतरच आपल्याला क्रिएटिव्ह जी भाषा वापरून जे पंचेस लिहिलेले असतात त्यांनी हसायला येतं. अशा पद्धतीच्या जोक्सने नाही येत हसायला. अच्छा, तिसरी गोष्ट, या चित्रपटामध्ये जो क्लायमॅक्स मांडलाय, क्लायमॅक्सच्या नावाखाली मोठी मस्करी केलेली आपल्या सगळ्यांसोबत. म्हणजे इतका पुअरली एक्झिक्युटेड तुम्हाला तो क्लायमॅक्स वाटेल. 2000च्या काळातले बॉलिवूडचे जेवढे सिनेमे होते, अक्षय कुमारचे फनी जेवढे पण सिनेमे होते, त्या सगळ्यांचे अशाच पद्धतीचे क्लायमॅक्स होते. आता आपण 2026मध्ये आहोत, त्याच्यामुळे 26 वर्ष मागे जाऊन तुम्ही तो क्लायमॅक्स बघायची तयारी ठेवा. पुढची गोष्ट, चित्रपटामध्ये एकही असा सीन नाही आहे की जो बघितल्यानंतर मला असं वाटेल भाई या सीनची मजा तुम्हाला फक्त थिएटरातच मिळेल. जे की ऑन दी अदर हँड स्पायडरमॅन हा एक 3D एक्सपिरियन्स तुम्हाला देतोय. एक असा एक्सपिरियन्स देतोय ज्याच्या पहिल्या फ्रेमपासूनच तुम्ही विसरून जाता की तुम्ही थिएटरमध्ये बसलेला आहात, तुम्ही कोणासोबत आलाय सिनेमा बघायला, तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, यू लिटरली डोंट केअर अबाउट इट. तुम्ही 100% तुम्ही त्या चित्रपटामध्ये घुसलेले असतात, त्या दुनियेमध्ये. ते न्यूयॉर्क शहर, तिथल्या त्या बिल्डिंग्स, तिथे कशा पद्धतीने सगळं नुकसान चाललंय, हल्कसोबतची फाईट असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ड होऊन जातात. आणि ती मजा आहे ना, त्या ॲटमॉस्फिअर, तुम्ही मला माझ्या दुनियेला विसर पाडण्यासाठी भाग पाडा, मला तुमच्या दुनियेत घेऊन जा, मला कथा सांगा, मला गोष्ट सांगा. यावेळेस इमोशनली आणि सायकोलॉजिकली जास्त खेळून जातो स्पायडरमॅन. त्याच्यामुळे तुम्ही चित्रपट म्हणून सुद्धा तुमचा एकही असा सीन नाही आहे, सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा वर्क, ज्याचं मी खूप कौतुक करीन. माझ्या प्रत्येक रिव्ह्यूची स्टाईल अशी असते की मी प्रत्येक रिव्ह्यूमध्ये स्टँड अलोन सीन म्हणून कौतुक करत असते. बाई हा एक सीन सगळ्यात स्पेशल होता. ऑफकोर्स कुशल बद्रिकेने डोंबिवली फास्ट या एका पर्टिक्युलर गोष्टीवरती एक
मस्तपैकी मोनोलॉग डिलिव्हर केलेला आहे, त्याचं मी कौतुक केलं. तिथे लिखाणाचं मी कौतुक केलं. बट ॲज अ सिनेमॅटोग्राफी, नयनसुख, नेत्रसुख मला घ्यायचं जर असेल तर असे सिनेमे लागतात जिथे थिएटरात जाऊनच ते बघितले पाहिजे, की ज्याची लाईटिंग, ज्याची कलर ग्रेडिंग अशा पद्धतीची होती की तुम्हाला मजा येईल. एक्झाम्पलसाठी गोंधळ हा सिनेमा होता. दशावतारची सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट्स बघा दशावतारचे, मला अजून आठवतात. त्या चित्रपटाने आपल्याला निराश केलं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याचे टेक्निकल ॲस्पेक्ट्स तुम्ही बघा. तो चित्रपट ॲक्च्युली कोकणात घेऊन जातो आपल्याला, तुंबाडची मंजुळा फॉर दॅट मॅटर. सो देर आर प्लेंटी अमाऊंट ऑफ एक्झाम्पल्स आय कॅन गिव्ह इन दिस व्हिडिओ की जिथे तुम्हाला काही असे सिनेमे जे तुम्ही थिएटरातच पाहिले पाहिजे, ती एंटरटेनमेंटची व्हॅल्यू मला मिळायला हवी ₹350 खर्च करून. आणि हे तर मी 350-350ची लांबण लावते. बट समजा एखाद्या माणसाने ठरवलं की त्याला फॅमिलीसोबत चित्रपट बघायला जायचं, मिनिमम चौकोनी कुटुंब आपण कन्सिडर करूया, तर 4 जण असतात, म्हणजे 350-350च्या प्रमाणे 1400 तुमचे तिकिटाचे होतात. ₹100 तुमचे 50-100 पार्किंगचे होतात खालचे. ₹200 तुम्हाला पेट्रोल घडीभर कन्सिडर करूया, कारमध्ये आला असेल किंवा काय, तर घरून ट्रॅफिक कशी तरी बेअर करून तो थिएटरापर्यंत पोहोचतो, परत थिएटरातनं ट्रॅफिकमधनं तो घरी पोहोचतो, म्हणजे 100-200चं पेट्रोल आपण कन्सिडर करूया. आणि मग जे काही समोसा, पॉपकॉर्न जे काही त्यांनी खाल्ले असेल, असे 2 ते 2.5 हजारांचा त्याचा खर्च होतो. करेक्ट. आता 2 ते 2.5 हजारामध्ये एक सामान्य माणूस जो मराठी प्रेक्षक आहे, चोखंदळ आहे, पण त्याचे 2 ते 2.5 हजारामध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात. मोबाईलचा रिचार्ज होऊ शकतो 2 जणांचा, जो 84 दिवस जाईल. दुसरी गोष्ट, घरामध्ये ₹500 एकदा बॅग भरून जर का भाजीपाला आणला, फक्त भाजीपाला, तर तो 7 दिवस जातो, म्हणजे 1 आठवडा जातो. असे त्याचे 2,000 जरी पकडले रुपये, तर एका महिन्याचे 4ही आठवडे तो भाजीपाला घरात आणू शकतो. 2,000ची साडी जर घेतली तर बायको अजून सुंदर सुंदर छान त्याचं आयुष्य सुंदररित्या फुलेल, किंवा आईला जर दिली तर आई आशीर्वाद देईल. 2,000मध्ये मित्रांसोबतची छान पार्टी होऊ शकते, भारी टाइम स्पेंड करून. 2,000मध्येच लेकरा बाळांसाठी तो काहीतरी खेळणी वस्तू आणू शकतो. 2,000मध्ये तो अजून लई काय काय करू शकतो. पण भाई, तो जर का ₹2,000 राखीव ठेवून तुमच्या सिनेमासाठी येतोय ना, तर तुमच्या सिनेमातनं एक व्हॅल्यू त्याला मिळायला हवी, की बाई हा एक सिनेमा आहे जो मी घरी ॲक्च्युली नसता बघितला, म्हणजे घरी मजा नसते आली, इथेच मजा यायला पाहिजे होती. हा सिनेमा तसा नाहीच आहे. हा OTTवर बघण्याजोगा सिनेमा आहे. मामाच्या गोव्याला जाऊया. आणि मी हे थेट सांगते, याचा रिव्ह्यू व्यवस्थितपणे चॅनलवरती मी मांडलेला आहे. अजूनही बघितलं नसेल तर बघू शकताय. आता स्पायडरमॅनसोबत तुम्ही जर का कंपॅरिझन करताय, तर मुळात का बरं, म्हणजे परत व्हिक्टिम कार्ड प्ले करायचं आणि दरवेळेला ना भाषावाद आणि प्रांतवाद करून आपण मराठी माणसावर अन्याय होतोय, ही एक भूमिका नाही आपण निभावू शकत. आपण सुद्धा चुकू शकतो, आपला स्टडी कमी पडू शकतो, आपला रिसर्च कमी पडू शकतो. हे मान्य करायला हवं प्रथमदर्शनी. पण मग ते शोज का नाही आहेत आमचे? जर का लोकांना सिनेमा बघायचा आहे, एक उत्तम सिनेमा येतो, इतका मोठा सिनेमा येऊ घातलाय ज्याच्यामध्ये अंकुश चौधरी. असा किती मोठा सिनेमा आहे कुशल, मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण 2 कोटीच्या वर या सिनेमाचं बजेट नाही आहे, जेवढं मी तुम्हाला सांगू शकते. जेवढ्या पद्धतीने त्यांनी सेट डिझाईन केलं आहे, प्रोडक्शन वापरलं आहे, कुठले कुठले त्यांनी सीन्स वापरलेले आहेत शूटसाठी, किंवा काय काय इक्विपमेंट्स कशा पद्धतीने त्यांनी ते केलं आहे, सगळं 2 कोटीच्या वर या चित्रपटाचं बजेट नाही आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते. आणि जे काही कॅमिओ वगैरे आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे असल्यामुळे त्यांनी फार अगदी कमी पैशांमध्ये वगैरे सुद्धा स्पेशल कॅमिओ दिलाही असेल. त्यानंतर कुशल आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की प्रवीण तरडे, मकरंद देशपांडे, मकरंद अनासपुरे, संजय जाधव, महेश मांजरेकर या सगळ्या दिग्गज डिरेक्टर्सचा पण कॅमिओ आहे या चित्रपटामध्ये. तर मला हे विचारायचं आहे की नक्कीच वी अग्री की हे मराठीतले खूप दिग्गज डिरेक्टर्स आहेत, पण चित्रपटाची संपूर्ण एक एंटरटेनमेंटची व्हॅल्यू मिळण्याकरता चित्रपटामध्ये कथा, पटकथा, संवाद, संगीत, एकूणच सिनेमॅटोग्राफी, ओव्हरऑल प्रेझेंटेशन, कॉस्ट्यूम, मेकअप, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्या गोष्टींमुळे चित्रपटाची व्हॅल्यू ॲक्च्युली जास्त वाढते. जी गोष्ट तुम्ही बोलताय ती योग्य आहे, बट ती वन ऑफ द थिंग्स आहे. तीच गोष्ट संपूर्ण नाही असू शकत चित्रपटासाठी. मला थिएटरात जायचंय का नाही हा निर्णय घेण्यासाठी. त्यांनी मराठी सिनेमाला महाराष्ट्रात तर शो मिळालाच पाहिजे यार. आम्ही रिक्वेस्ट कसली करायची? हा आमचा अधिकार आहे. कसं आहे ना, माणूस ज्या वेळेला आपलं कर्तव्य सोडून फक्त अधिकारांबद्दल बोलायला लागतो ना, तिथे गफलत होते. आणि त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या अपयशाचं खापर हे एकतर एक्झिबिटरवरती फोडण्याचा इथे प्रयत्न करतो, किंवा प्रेक्षकांवरती. आता प्रेक्षकांना तर आपण दोष नाही देऊ शकत, कारण तो प्रेक्षक हा फ्री आहे. इट्स अ डेमोक्रेटिक कंट्री. प्रत्येकाला प्रत्येकाचा चॉईस असू शकतो आणि तो ठरवेल की त्याला कुठच्या चित्रपटाला जायचं आहे, कुठच्या चित्रपटाला नाही. आता एक्झिबिटरबद्दल बोलायचं झालं तर मुळात पोस्ट नंतर सगळी काही गणितं बदललेली आहेत. मोठमोठाले सिनेमे सुद्धा जे ॲक्च्युली चांगले बनलेले होते, तिथे थिएटरात त्यांना चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला, पण OTTवर चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे इथे प्रश्न तो नाहीच आहे. इथे प्रश्न आहे की एक्झिबिटर, ज्या व्यक्तीचा पैसा एवढ्या थिएटरामध्ये लागलेला आहे, ज्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याला सुद्धा प्रत्येक सिनेमातनं ती व्हॅल्यू रिटर्न मिळायला हवी. तर तो त्याच सिनेमांना लावे ना त्याच्या थिएटरमध्ये, ज्याचे स्क्रीन्स ॲक्च्युली हाऊसफुल चालू आहेत, म्हणजे सगळीचकडे. आणि एवढे हाऊसफुल चालू आहेत. स्पायडरमॅनला तुम्ही आत्तासुद्धा जर का तुम्ही बुकमाय शो ओपन केलं, तर तुम्ही फक्त तुमच्या शहरामध्ये चेक करा, फ्रंट लाईनला सुद्धा असं मानवर बघून, डायरेक्ट 90 डिग्रीला मानवर बघून सुद्धा चित्रपट बघण्यासाठी लोक रेडी आहेत. तो सिनेमा आहे ना तसा. वाय कांट वी ॲक्सेप्ट इट?
इट्स व्हेरी सिम्पल. आत्ता 200 शोज आहेत आपल्याकडे आणि आमची रिक्वेस्ट आहे की किमान 300 शोज लागले पाहिजे. ओके, आय गेट इट. तुम्हाला 300ची मागणी आहे, तुम्हाला 300 शोज मिळतील सुद्धा. आधी 200 शोजचं पहिल्या दिवसाचं किती कलेक्शन होतं ते जरा बघूया. सो बॉक्स ऑफिस कलेक्शन मामाच्या गोव्याला जाऊया. याचं इंडिया ग्रॉस कलेक्शन आहे 9 लाख रुपये मात्र, आणि इंडिया नेट कलेक्शन आहे 8 लाख मात्र. म्हणजे एकूण एक 8 ते 9 लाख रुपये आपण गल्ला जमावला आहे शुक्रवारच्या दिवशी. आज शनिवार आहे, दीड दिवस उजडून गेला आहे. मी सॅकनिलवरनं तुम्हाला सगळे आकडे मांडते तुमच्यासमोर. 8 ते 9 लाखांचा जर आपल्याला इथे प्रॉफिट दिसतोय, बॉक्स ऑफिस कलेक्शन दिसतंय, तर ह्याच्यामध्ये कुठलाही थिएटर ओनर तुम्हाला 200 शोज जे दिलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, ते तुम्हाला वाढवून देण्यासाठी तुम्हाला तुमचं कलेक्शन स्ट्रॉंग दाखवायला लागेल. तुम्हाला सगळेच्या सगळे शो हाऊसफुल दाखवायला लागतील, तुडुंब गर्दी, जे की तसं होताना दिसत नाही आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी फक्त 60 ते 65% ही गर्दी मला माझ्या थिएटरमध्ये दिसली. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं गणित असू शकतं, पण थोडंसं थांबावं लागेल, आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण आपण स्पायडरमॅनच्या अगेन्स्ट आपला चित्रपट उतरवतोय. आणि लाईक आय सेड अर्लियर, आय विल से इट अगेन, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. ह्याच्यामध्ये मराठीवरती अन्याय होतोय, मी मराठी माणूस आहे माझं म्हणूनच मला डिवचलं जातं, असं काही नाही आहे. आणि हा अँगल प्लीज आणू सुद्धा नका, त्याने आपणच आपली व्हॅल्यू अजून कमी करून घेतोय. थिएटरमॅनला कशासाठी थिएटर एवढी उपलब्ध करून द्यायची? तो जो आहे परदेशी सिनेमा, कारण तो चांगला सिनेमा आहे, कारण ती फ्रँचायझी चांगली आहे, कारण त्याच्यातनं एंटरटेनमेंटची पूर्ण व्हॅल्यू मिळते, सिनेमॅटोग्राफी बाप लेवलची पाहायला मिळते, ओव्हरऑल प्रेझेंटेशन भारी आहे, लहानपणापासून नॉस्टॅल्जियाचा मोमेंट त्याच्यासोबत जुळलेला आहे. मिलेनियल्सचा, आत्ताचे जेनझीसुद्धा टॉम हॉलंडच्या जेवढी पण त्यांनी स्पायडरमॅनची सिरीज पाहिली त्याचा रिस्पॉन्स तुम्ही बघा, सगळ्यांच्या फिलिंग जुळलेल्या आहेत त्या चित्रपटासोबत. इथे देशाचा महाराष्ट्रवाद, देशवाद आणि प्रांतवाद, भाषावाद, परदेशी सिनेमा ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच संबंध येत नाही. अभिजितजी एक सिनेमा लवर जो आहे तो सिनेमा लवरच असतो. तो कोरियन ड्रामावरती सुद्धा तितकंच प्रेम देतो, तो एखाद्या जॅपनीज फिल्मवरती सुद्धा तितकंच प्रेम करतो, तो भारतामध्ये बनलेल्या धुरंधर सारख्या चित्रपटावर सुद्धा तितकंच प्रेम करतो, तो छावा चित्रपटावर सुद्धा तितकंच प्रेम करतो, तो महाराष्ट्रामध्ये तुंबाडची मंजुळावर सुद्धा तितकंच प्रेम करतो, तो आता खाशाबाला सुद्धा तितकंच प्रेम करणार आहे. ॲट दी एंड ऑफ द डे तुमचं सिनेमा काय बनलाय, इथून तुम्ही रिसर्च आधी सुरुवात करायला पाहिजे. लोक आजूबाजूला काय बघताय, लोक अपग्रेड झालेत, इव्हॉल्व्ह झालेले आहेत, आपणही इव्हॉल्व्ह व्हायला हवं. तुम्ही अजूनही 2000च्या काळात अडकलेला आहात. तशाच पद्धतीचे सिनेमे अजून सुद्धा बनवले जात आहेत. तर का तुमच्या सिनेमांसाठी प्रेक्षक येतील थिएटरमध्ये आणि 2,000 ते 2,500 रुपयांचा खर्च करतील, असं का वाटतं तुम्हाला? त्याकरता रिसर्च इज इम्पॉर्टंट. ॲट दी एंड ऑफ द डे जे निर्माते आहेत, म्हणजे विजू माने सर आहेत किंवा इतरही जे प्रोड्युसर्स आहेत, हे सगळेजण पैसेच कमावण्यासाठी बनवतात ना सिनेमे. असं तर कोणी नाही की अरे माझ्याकडे चिक्कार पैसा आहे, मला फक्त मराठी भाषेसाठी काम करायचं आहे, मी सगळ्यांना फुकट दाखवतोय सिनेमा, मला पैसा कमवायचाच नाही आहे. नाही ना, ह्याच्यामध्ये पैशांची गणितं आहेत. तर मग प्रेक्षकसुद्धा त्या गोष्टीचा विचार करेल. एक सच्चा सिनेफाईल तोच असतो की जो सिनेमाला सिनेमा म्हणून बघतो. फक्त मराठी भाषेमध्ये बनलेला सिनेमा आहे म्हणून गाव बोलाव तुला पण मग लोक का नाही गेले? मग हे पण स्टँड घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. गाव बोलावतो सारखा सिनेमा का फ्लॉप झाला? टेक्निकली पण तो तसा बनला पाहिजे ना. तुमच्या सिनेमाने टेक्निकली मला खूप इम्प्रेस करायला पाहिजे, कारण मी आत्ता खूप ॲडव्हान्स लेवलचं सगळं काही बघतेय. तर आपली मराठीची जी ताकद आहे तुम्ही त्याच्यामध्ये सिनेमे बनवा. अजूनसुद्धा डबल मिनिंगचे कॉमेडी आणि ह्याचे सिनेमे चालतील असं मुळात प्रथमदर्शनी वाटावं. इथेच पहिली चूक आहे. दुसरी चूक, आपण आपला सिनेमा बनवला आणि तोच सगळ्यात लय भारी झालाय, इतका उत्तम सिनेमा बनलाय, हे प्रेक्षकांना ठरवू द्या तो उत्तम बनलाय का नाही आहे. कारण तुमच्या आजूबाजूला दादा दादा करणार जे दादा तुम्ही काय भारी सिनेमा, दादा 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 हे करणारे जे लोक आहे ह्यांच्यापासून लांब राहा. त्यांना नका विचारू सिनेमा कसा बनलाय. सिनेफाईल्सला विचारा. And you will get cinephile literally in every single खेडेगाव ऑफ महाराष्ट्र टू. पीपल डू वॉच सिनेमा. मी अशी कितीतरी उदाहरणं देऊ शकते. आमचे काही ओळखीचे लोक आहेत जे लिटरली कुणी कुठल्याही प्रोफेशनमध्ये असू द्या, पण ते म्हणजे सिनेमा बघतात ते त्यांच्या मोबाईलवरती का होईना. बऱ्याच सगळ्या ठिकाणचे त्यांनी सबस्क्रिप्शन घेतलेले असतात. आय नो दिस पीपल ज्यांचा सिनेमा एंटरटेनमेंट मीडिया यांच्याशी काही संबंध नाही, पण तरी पण ते बघतात बिकॉज ते तितके चोखंदळ आहेत. तिसरी एक गोष्ट, तुम्ही कुठच्या दिवशी तुमचा सिनेमा रिलीज करताय हे खूप मोठं डिस्कशन आहे आणि याला इग्नोर नका करू तुम्ही. ज्या चित्रपटासाठी तुडुंब गर्दी आता आपल्याला थिएटरमध्ये पाहायला मिळते स्पायडरमॅनसाठी, तुम्ही त्या दिवशी सिनेमा उतरवताय आणि मग परत तुम्ही इथे छाती बडवत आहेत की बाबा रे आपल्याला शोज नाही मिळत आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल ना. आपला सिनेमा एकदम बाप लेवलचा आहे, ॲडव्हान्स लेवलचा आहे, भाई की तुम्ही याच, हे सिद्ध करण्याकरता तुम्हाला काही वेळ जाऊ द्यावा लागेल. अँड गॉड नोज इफ पीपल विल लव्ह युअर सिनेमा, डिमांड येईल, सप्लाय पण येईल, नंबर ऑफ शोज वाढवले जातील. असं कित्येक तरी सिनेमांसोबत झालेलं आहे.
अजूनही बरेच सगळे मराठी चित्रपट आता तुंबाडची मंजूळ आत्ता कुठेतरी काढला त्यांनी, नाही तर किती दिवस होता. चांगल्या सिनेमांना चांगला प्रतिसाद देतातच आहेत की लोक, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण एवढ्या मोठ्या कॉम्पिटिटरसोबत ज्यावेळेला तुम्ही मैदानात उतरताय म्हणजे तुमचा रिसर्च कमी पडतोय. और मे बी तुम्ही स्पायडरमॅनला अरे तुम्ही बघतच नाही, ॲक्च्युली तुम्ही बघतच नाही आहेत सिनेमे. वर्ल्ड सिनेमा तुम्ही एक्सप्लोरच करत नाही आहात. त्याच्यामुळे काय होतंय की तुम्हाला माहितीच नाही आहे की हा जो प्रेक्षक आहे महाराष्ट्रात बसलेला हा काय काय बघतोय. ह्याच्या डोक्याची कवाडं अशी उघडलेली आहेत. ओके, ह्याच्यानंतरच्या इंटरव्ह्यूकडे मी पाहिलंच नाही आणि मी पाहूच शकले नाही. फ्रँकली स्पीकिंग ह्याच्यानंतर कुशल बद्रिके असं 1-2 ठिकाणी असं म्हणतात की अरे आमची माती आहे, आमचा हक्क आहे. परत तेच मराठीचा व्हिक्टिम कार्ड. मला ही ॲक्च्युली मेंटॅलिटीज आवडत नाही. कुठेतरी आपण एक अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे की आपण ॲक्च्युअलमध्ये काय करतोय आणि काय हवं आहे. आपला ग्राहक, आता तुमचा ग्राहक कोण आहे? आम्ही आहेत, करेक्ट. तुम्ही एखादी गोष्ट बनवताय आणि ती विकतायत, तर तुमचे ग्राहक आम्ही आहोत, आम्ही कन्झ्युमर्स आहोत, जे कन्झ्युम करणार आहे तुमचं कॉन्टेंट. तर अशा वेळेला आम्हाला काय हवं आहे मुळात आधी ते तर जाणून घ्या ना, मग तुम्हाला ती गोष्ट एक प्रॉडक्ट बनवता येईल. हा चुकीचा आहे ना की 12 शोज असतील तर 12 मधले 2 शो मराठीला दिलेत, बाकी सगळे त्या वेगळ्या परदेशी सिनेमाला दिलेत. 12 मधले 2च शो मिळत आहेत. ओके, ते 2 शो हाऊसफुल होऊ द्या आणि दररोज हाऊसफुल होऊ द्या, चांगला धंदा करू द्या बऱ्यापैकी, आणि मग तुम्हाला नंबर ऑफ शोज नक्कीच वाढून मिळतील. आता बघूया ना, पुढच्या आठवड्यापर्यंत सगळं चित्र क्लिअर होईल की ॲक्च्युअलमध्ये ह्या चित्रपटाचे किती कसे बुकिंग सुरू आहे, काय सुरू आहे, कोण कसा रिस्पॉन्स देत आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय, तेही कळतीलच. एकूणच याच्या इंटरव्ह्यूच्या सगळ्यात शेवटी एक गोष्ट कुशल बद्रिके असं बोलतात की विजू माने यांनी घरातले दागिने, ते स्त्रीधन जेवढंही होतं ते सगळं गहाण ठेवलं आणि हा सिनेमा बनवला. मुळात अगेन बिझनेसची चौकट आहे ही इथे. जो माणूस ग्राहक म्हणून तुमचा चित्रपट बघायला येणार आहे त्याच्याही कष्टाचा पैसा आहे. कुशलजी, मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं 2-2.5 हजारामध्ये एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात काय काय गोष्टींची भर पडू शकते. पण तो त्या गोष्टी न करता ठरवून जर तो पैसा बाजूला ठेवून तुमच्या सिनेमासाठी येतोय, तर ही तुमची जबाबदारी की तुम्ही सिनेमा बाप बनवायला पाहिजे. आणि मी चांगला नाही म्हणते, मी उत्तम नाही म्हणते, बाप. कारण थिएटरात यायचं, कारण OTTलाच इतके ॲडव्हान्स लेवलचा कॉन्टेंट आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतोय. तर मला थिएटरमध्ये जर जायचं, एवढी ट्रॅफिक बिफिंग, कॅ क्यू कू हॉर्नचे आवाज ऐकत बिकत एवढा तो त्रास घेत पाण्या पावसाचं जर का मला जायचं आहे, तर ती व्हॅल्यू मला मिळेल याची तुम्ही खात्री द्यायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली तुमचा सिनेमा तसा नाही बनलेला आहे. आणि इमोशनली आपण ब्लॅकमेल पण नाही करू शकत आपल्या प्रेक्षकांना की प्रोड्युसरने दागिने विकून हा सिनेमा बनवला आहे तर मग तुम्ही आता बघायलाच पाहिजे. इट डझंट वर्क लाईक दॅट, बिकॉज ॲट दी एंड ऑफ द डे इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. आणि फ्रँकली स्पीकिंग, आता आपल्या चॅनलवरती समजा जे काही 10,000 लोकांनी रिव्ह्यू बघितला असेल, त्या 10,000च्या 10,000 लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. आय एम नॉट किडिंग ॲट ऑल, आय एम नॉट इवन ओव्हर एक्झॅज्युरेटिंग दिस फॅक्ट. कोणाच्या घरात पेशंट आहे, कोणाचे बँकेचे हफ्ते चालू आहे, कोणाचं लोन आदळले, कोणाचं सिव्हिल स्कोर खराब आहे, कोणीतरी लोनसाठी ट्राय करत आहे, 4-4 बँका दररोज ढुंडाळते पण त्यांचं लोन पास होत नाही. ज्यांना कोणाला घर घ्यायचे, कोणी घर घेतलंय त्यांना ताबा मिळत नाही, घराचा पोझिशन मिळत नाही आहे, इकडच्या घरामधला रेंट वायफळ चाललेला आहे, घरमालक जो आहे त्याने नोटीस दिलेली आहे, घर आता शिफ्ट करायचे पुढच्या महिन्याभरानंतर, घर शिफ्टिंगला आहे, कोणीतरी प्रेग्नंट आहे, कोणाचे तरी प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येत आहे, कोणाच तरी बाळ खूप आजारी आहे, कोणाच तरी घरात कोणाच तरी डेथ झाली आहे, कोणाच तरी घरामध्ये अचानक काहीतरी पाहुणे आले, भांडणं चालू आहेत, प्रॉपर्टीवरनं वाद चालू आहेत. ही लिस्ट एंडलेस आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमधनं वेळ काढून माणूस सिनेमाला त्याचमुळे जातो की मला तुमच्या दुनियेत घेऊन जा प्लीज, मला विसर पडू द्या 2 ते 3 तास माझ्या आयुष्याचा, मला वेगळं काहीतरी बघायचं आहे, मला वेगळं काहीतरी शिकायचं आहे. आणि त्याकरता लागतो बाप सिनेमा, जो अनफॉर्च्युनेटली मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा बाप सिनेमा नाही आहे. लेट्स ट्राय टू फेस द ट्रूथ अँड ॲक्सेप्ट दीज फॅक्ट्स. एनिवे गाईज, हा होता आजचा माझा संपूर्ण मराठी व्हिक्टीम कार्डच्या मेंटॅलिटीला काउंटर व्हिडिओ. बाकी तुमचं काय म्हणणं आहे एकूणच या सगळ्या गोष्टींबद्दल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.